आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहाचे आयोजन 22 ते 31 जुलैपर्यंत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। दिनांक 22 जुलै रोजी सकाळी मंचर येथील नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल मणिपूर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे। 23 जुलै रोजी आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे। 24 जुलै रोजी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते लांडेवाडी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होईल। दिनांक 25 जुलै रोजी कळंब, मंचर, टाकळी, हाजी रांजणगाव, पारगाव इत्यादी ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन। 26 जुलै रोजी भराडी, खडकी, चांडोली, बुद्रुक व पाबळ येथे शिबिर। 28 जुलै रोजी पारगाव, तर्फेखेड, काठापूर व डिंभे येथे शिबिर व लोणी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयात संपन्न होईल। 27 जुलै रोजी युवा संकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी सकाळी 9 वाजता भव्य युवक रॅली काढण्यात येईल। तसेच 9:30 व्याख्याते गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम शिवगिरी मंगल कार्यालयात संपन्न होईल। 28 जुलै रोजी वळती, थोरांदळे, पिंपळगाव तर्फे महाळुंगे येथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले। तर 30 जुलै रोजी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीप वळसे पाटील व पराग उद्योग समूहाचे देवेंद्र शेठ शहा यांच्या हस्ते करण्यात येईल। 31 जुलै रोजी महिला सक्षमीकरण मेळाव्याचं आयोजन शिवसंकुल लांडेवाडी येथे करण्यात आले। प्रमुख मार्गदर्शक महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य आदितीताई तटकरे या असतील व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। जनविश्वास सप्ताहाचा समारोप होईल। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, आंबेगाव, पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.